नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. 6 बजे बाद में 4 बजे ही को रही 4 बजे आप हम जाने के बाद क्या आपका क्या है काम? 5 बजे हम आए थे इधर 5:30 बजे नहीं 5:30 ला कुठं हो आया नहीं क्या कॉन्ट्रैक्टर आया नहीं हाँ? हा MIDCचा हा रस्ता आहे. हनुमान नगर आहे. या हनुमान नगरच्या एका बाजूला हे खोदकाम दिसतंय तुम्हाला. हे खोदकाम हे पूर्णतः हे खोदकामाला परवानगी घेतली की नाही अद्यापर्यंत पत्ता नाही. परंतु यात MIDC असेल, MSCBचा विभाग असेल, याचबरोबर कोण कंपनी असेल, कंपनीचा ठेकेदार असेल आणि किती कुठून परवानगी घेतली या ठिकाणी असं निदर्शनात आलं की याला कोणाचीच परवानगी नाही. MIDCचे अधिकारी बोलतात की आम्हाला माहीत नाही हे काम आहे तर नेमकं कोणाचं. हे दृश्य या ठिकाणी तुम्ही बघताय की हे खोदकाम झालं. हा रस्ता MIDCचा आहे की महानगरपालिकेचा आहे. बिनधास्तपणे या ठिकाणी हे बांधकाम सुरू केलेलं आहे. या ठिकाणी ही केबल टाकलेली आहे आणि ही केबल आतमध्ये ही खाजगी कंपनी आहे. हे तुम्ही बघताय बोर्ड, हा हनुमान नगरचा बोर्ड आहे. हनुमान नगर आहे. हा फुटपाथ आहे. हा फुटपाथच्या खाली एक मोठा नाला आहे ज्याच्यातून पाणी जातं आणि अशा परिस्थितीमध्ये ही केबल टाकली जात आहे. हे सुद्धा बघा, या ठिकाणी हा जो बांधलेला जो ओटा आहे तो सुद्धा तुटला गेलेला आहे. म्हणजे नेमकं ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे. म्हणजे कोणी पण यावं आणि या ठिकाणी काम करावं अशी परिस्थिती आज या ठिकाणी MIDC असेल, महानगरपालिका असेल, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग असेल, तसंच या ठिकाणी हे बघा तुम्ही हा जो मी नाला तुम्हाला दाखवतोय हा हे पाणी जाणारा निचार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा हे गटारावरचं जो झाकण आहे या झाकण काढून या ठिकाणावर ती केबल आतमध्ये घेतली जाणार आहे. ही परिस्थिती आता या ठिकाणी उद्भवलेली आहे. या ठिकाणी MIDCच्या अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं की आम्हाला काही माहीत नाही. जर माहीत नाही तर मग हे खोदकाम केलं आणि कोणाच्या परवानगीने केलं. MSCBचं जर हे काम आहे तर MSCBने या रस्त्याच्या खोदकामासाठी परवानगी घेतली होती का, असा या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. काम सुरू असताना या ठिकाणी झोपडपट्टी, रस्ता आतमध्ये जातो, इथे वाहनं उभी केलेली आहेत, पार्किंग परिस्थिती आहे. कुठलीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे काम किती दिवसात पूर्ण होणार आहे, याची सुरक्षता काय, त्याच्यानंतर हे काम किती लाखाचं आहे, अशा संदर्भात कोणताही फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. म्हणजेच या ठिकाणी हम करो सो कायदा अशा पद्धतीने ही परिस्थिती आज नवी मुंबईत उद्भवलेली आहे.